बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामध्ये मद्यधुंद चालकाकडून 4 ते 5 गाड्यांना धडक देण्यात आली आहे। या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय। पुण्यामध्ये मद्यधुंद चालकानं 4 ते 5 गाड्यांना धडक दिली। या अपघातात 2 जण जखमी होते, मात्र आता एका महिलेचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते। पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलेले आहे। या अपघातामध्ये दुचाकीवर असलेले श्रीकांत अमराळे आणि त्यांच्या पत्नी गीतांजली अमराळे यांना धडक देण्यात आली होती, मात्र यामध्ये या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। गीतांजली अमराळे म्हणून यांचा रात्री दुर्दैवाने मृत्यू झाला या अपघातामध्ये। यातले 2 जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे। परंतु याच्यामध्ये या अपघातामध्ये एकूण 2 मोटरसायकलला, एक I10 आणि एक रिक्षा असं एकूण 4 वाहनांना या मागून टेम्पो चालकाने धडक दिल्यामुळे तो अपघात घडलेला आहे। या प्रकारामध्ये आपण रात्रीच त्या वाहन चालकाला ताब्यात घेतलेला आहे, त्याची मेडिकल केलेली आहे आणि कल्पित होमिसाइड किंवा सदोष मनुष्यवधाचा जो गुन्हा आहे तो टेम्पो चालकावर आपण दाखल केलेला आहे। यातील टेम्पो चालक हा दारूच्या अंमलाखाली होता असा प्राथमिक रिपोर्ट आपल्याला आला आहे।